जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर. जे चॅनलचं नाव आहे SY क्रिएशन. तर आजचा आपला व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे आणि नक्कीच तुम्हाला आवडणार आहे. त्यामुळे जरा स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. तर आज आपण जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज केलेलं आहे, तसं जे काही आपण बीट मार्क आणि शेक इफेक्ट यूज केलेला आहे, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनला मिळून जाईल. तिथून तुम्ही सर्व मटेरियल इझिली डाउनलोड करू शकता. तर चॅनलवर नवीन पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन ऑलवरती सेट करा, म्हणजे नवीन व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील. तर जरा ही नवीन घालवता आपण आपला आजचा व्हिडिओ सुरू करूया. जय शिवराय मित्रांनो. तर तुम्ही आपल्या आजच्या व्हिडिओचा प्रिव्ह्यू बघितला असेलच, तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. त्यामुळे जरा स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर चॅनलवर नवीन पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन ऑलवरती सेट करा. तर आज आपण गणपती बाप्पा या कॉन्टेंटवरती व्हिडिओ घेऊन आलेला आहे. तर आज जो काय आपण ते व्हिडिओ एडिट केलेला आहे, तर सर्व मटेरियल मी तुम्हाला एकदम फ्रीमध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे. ते मटेरियल तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे. तसंच आपण जे काय बीट मार्क आणि शेक इफेक्टचे प्रेसेट दिलेले आहेत ते डाउनलोड करून घ्यायचे आहेत. तर आजचा आपला व्हिडिओ आपण अलाइट मोशन ॲपवरती केलेला आहे. बाप्पा स्पेशल व्हिडिओ आजचा आपला होणार आहे. त्यामुळे लवकरात अलाइट मोशन ॲप टेलिग्राम चॅनलला जाऊन डाउनलोड करून घ्या. आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ॲप ओपन करून घ्यायचं आहे आणि प्रोजेक्टच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला आपलं नेट त्याआधी बंद करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला इथं कोणत्याही प्रकारची ॲड येणार नाही. इथे सिम्पली आपल्याला बीट मार्क प्रेसेट इथं ओपन करून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला बीट आणि सॉन्गची लेअर बघायला मिळणार आहे. आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा प्लस क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. इथं आपल्याला मटेरियलची फाईल ओपन करून घ्यायचं आहे. तर मी जे काही व्हिडिओमध्ये डेमो इमेज यूज केलेला आहे ते तुम्हाला अशा प्रकारे इथे बघायला मिळेल. आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा हे इमेज ॲड करून घ्यायचं आहे. या जागेत तुम्हाला तुमचं कोणतं इमेज तुम्ही ॲड करून हा आपला व्हिडिओ तयार करू शकता. सिम्पली आपल्याला 3 डॉटला वरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे, म्हणजे अशा प्रकारे इमेज फुल स्क्रीन होऊन जाईल. आता सिम्पली आपल्याला ॲरोवरती क्लिक करत पुढच्या बीटला येऊन सिम्पली या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे याची लेंथ तिथपर्यंत वाढून जाईल. अशा प्रकारे याची लेंथ वाढून गेलेली आहे. आता आपल्याला पुन्हा काय करायचं आहे, सुरुवातीला येऊन प्लस क्लिक करून इथं आपल्याला शेपमध्ये हा जो काय आपला 3 नंबरला बॉक्सचा शेप आहे तो सिम्पली ॲड करून घ्यायचा आहे. कलर अँड फिलला येऊन इथं आपल्याला व्हाईट कलर सिलेक्ट करून घ्यायचा आहे. जर तुमच्या इमेजचं बॅकग्राऊंड व्हाईट असेल किंवा जर काही वेगळं सूट होत नसेल, तुम्ही बॅकग्राऊंड ब्लॅक ही सिलेक्ट करू शकता. फक्त जर बॅकग्राऊंड ब्लॅक घेतलं तर आपल्याला फॉन्टचा कलर व्हाईट घ्यावा लागेल. इथं आपण बॅकग्राऊंड व्हाईट घेणार आहे, त्यामुळे आपल्याला फॉन्टचा कलर ब्लॅक येणार आहे. आता आपल्याला सिम्पली शेप ॲड करून घेतल्यानंतर मूव अँड ट्रान्सफरला क्लिक करायचं आहे. आता आपल्याला अशा प्रकारे हा बॉक्स वरती घेऊन यायचा आहे. इथपर्यंत हा बॉक्स घेऊन आल्यानंतर सिम्पली आपल्याला 3 नंबरच्या ऑप्शन क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला साईज वाढवून घ्यायचं आहे. आता इथं आपल्याला वरती या दोन्ही जे काय आपल्या लेंथ आहेत त्याच्यामध्ये एक आपल्याला एक चिन्ह बघायला मिळेल, जेव्हा सिम्पली आपल्याला क्लिक करायचं आहे, म्हणजे आपली याची वेड्थ आणि हाईट दोन्ही वेगळं होऊन जाईल. आता आपल्याला सिम्पली वरचा जो काय आपला ऑप्शन आहे अशा प्रकारे तो वाढवून घ्यायचा आहे, म्हणजे याची लेंथ जी काय आहे ती तो वाढून जाईल आणि पुन्हा आपल्याला याची वेड्थ म्हणजे जी काय रुंदी ते कमी करून घ्यायचं आहे. आपल्याला अशा प्रकारे 768मध्ये वेड्थ ठेवायचे आहे आणि 193च्या आसपास आपल्याला इथे लेंथ ठेवून घ्यायचं आहे. आता आपल्याला पुन्हा वरच्या ऑप्शन क्लिक करून थोडंसं वरती घेऊन यायचं आहे. आता आपल्याला पुन्हा प्लस चिन्ह क्लिक करून आपल्याला टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. आता इथे येऊन सिम्पली आपल्याला आपली जी काही कीबोर्डची लँग्वेज आहे तिथे मराठी करून घ्यायचं आहे. आता आपल्याला एक टाईप करायचं आहे की एवढा काय इमोशनल होते, फक्त एक मूर्ती तर आहे, तर आपण ते आधी टाईप करून घेऊया. जे काय आपण वर्ड PNG इथं यूज केलेलं आहे ते सिम्पली आपल्याला सगळं मी तयार करायला शिकवणार आहे, त्यामुळे जराही व्हिडिओ स्किप करू नका. आता आपल्याला हे मराठी केल्यानंतर एक वर्ड आपला इंग्लिश आहे, आपल्याला पुन्हा कीबोर्डची लँग्वेज इंग्लिश करून इमोशनल टाईप करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा आपल्याला मराठीमध्ये यायचं आहे. मराठी फॉन्ट करून आपल्याला पुन्हा एकदा जो काय आपला पुढचा शब्द आहे की एवढा इमोशनल का होतो आहे, फक्त एक मूर्ती तर आहे, असं आपल्याला टाईप करून घ्यायचं आहे. आता आपल्याला एवढा इमोशनल का होतोस हेच फक्त एकदा एका लाईनमध्ये टाईप करून घ्यायचं आहे. हे टाईप करून घेतल्यानंतर आपल्याला सिम्पली कलर अँड कलरला क्लिक करून इथं ब्लॅक कलर घ्यायचा आहे. जर आपल्या जे काय बॅकग्राऊंड आपण हे शेप ॲड केलेला आहे त्याचा कलर व्हाईट असेल तरच आपल्याला PNG ब्लॅक करून घ्यायचं आहे. जर ते बॅकग्राऊंड ब्लॅक असेल तर PNG व्हाईट करायचं आहे. नंतर आपल्याला सिम्पली इथं फॉन्टवरती क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला व्ह्यू ऑलमध्ये जाऊन अशा प्रकारे इथं आपल्याला नेट ऑन करून घ्यायचं आहे आणि आपल्याला कोणताही तुम्ही तुमचं फॉन्ट सिलेक्ट करून डाउनलोड करून इथे ॲड करू शकता. तर जे फॉन्ट डाउनलोड केलेले आहेत ते सिम्पली मी तुम्हाला ॲड करून दाखवतो. तुम्ही कोणतेही फॉन्ट ॲड करू शकता. तर आपण इथं मेरी वेदर ब्लॅक हा फॉन्ट इथं ॲड केलेला आहे. तुम्ही हा फॉन्ट सर्च करून ॲड करू शकता.
सिम्पली आपल्याला अशा प्रकारे इथे हे वरती PNG घेऊन यायचं आहे. आता आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, पुन्हा प्लस चिन्ह क्लिक करून टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. सिम्पली आपल्याला सगळ्यात सुरुवातीच्या बीटला एवढंच हे सगळं करायचं आहे. आता आपल्याला पुढं टाईप करायचं आहे की फक्त एक मूर्ती तर आहे, तर ते आपण टाईप करून घेऊया. आपल्याला पुन्हा एकदा सगळं टाईप करून त्याला कलर द्यायला लागणार आहे. फक्त एक मूर्ती तर आहे आणि डॉट करून सिम्पली आपल्याला अशा प्रकारे चिन्ह द्यायचं आहे. पुन्हा आपल्याला फॉन्ट जो आपण एकदा फॉन्ट सिलेक्ट केलेला तुम्हाला हिस्ट्रीमध्ये अशा प्रकारे दिसून येईल. आता याचा एक कलर आपल्याला इथे ब्लॅक करून घ्यायचा आहे आणि नंतर ओके करून घ्यायचं आहे. आता आपण याची थोडीशी साईज दोन्हीची पण साईज थोडीशी इथं मूव अँड ट्रान्सफरला येऊन तिसऱ्या ऑप्शनला येऊन वाढवून घ्यायचं आहे. आपल्याला दोन्ही फॉन्टची दोन्ही पेजची हाईट लेंथ वाढवून घ्यायचं आहे. आता आपल्याला पुन्हा प्लस चिन्ह क्लिक करून टेक्स्टमध्ये जायचं आहे. आता आपल्याला सिम्पली इमोजीवरती यायचं आहे. तर आपल्या इमोजीच्या कीबोर्डमध्ये आपल्याला असं थोडंसं खाली स्क्रॉल केल्यानंतर इथे एक इमोजी भेटून जाईल. अशा प्रकारे आपल्याला हा इमोजी जो मी इथं आपल्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तो इमोजी तुम्हाला इथं हार्टच्या खाली भेटून जाईल. अशा प्रकारे इमोजी ॲड करून घ्यायचं. नंतर आपल्याला कलरला क्लिक करून आपल्याला 3 नंबरच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि ही जी काय आपली सगळ्यात शेवटची लाईन आहे ते आपल्याला पूर्णपणे हा डॉट इथं जो काय आपल्याला ट्रान्सपरंट आहे तिथपर्यंत आपल्याला अशा प्रकारे या साईडला ओढून घ्यायचं आहे. हे 0 करून घ्यायचं आहे. नंतर ओके करून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला जो काय आपला इमोजीचा कलर आहे तो इथं विजिबल होऊन जाईल. नंतर ओके करून पुन्हा मूव अँड ट्रान्सफरला क्लिक करून तिसऱ्या ऑप्शनला क्लिक करायचं आणि अशा प्रकारे साईज थोडीशी वाढवून घ्यायचं आहे. आणि आपल्याला अशा प्रकारे इथे हे आपलं जो काय वाईट बॅकग्राऊंड आहे त्यामध्ये ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. जर होत नसेल तर पुन्हा आपल्याला रेक्टँगलच्या लेअरला क्लिक करून मूव अँड ट्रान्सफरला येऊन तिसऱ्या ऑप्शनला यायचं आहे आणि थोडी आपल्याला अजून याची लेंथ वाढवून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला थोडंसं स्पेस अजून मिळून जाईल आणि अशा प्रकारे आपण इथे हे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. आता आपल्याला सिम्पली पुढच्या बीटला 7.12 सेकंदाच्या बीटला क्लिक करायचं आहे. आता जेवढे आपण लेयर्स ॲड केलेले त्याची लेंथ आपल्याला थोडं वाढवून घ्यायचं आहे. आपल्याला काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा इथं समोर लॉंग प्रेस करून जेवढे काय आत्ता आपण लेयर्स ॲड केलेले आहेत आपला फोटो सोडून त्या लेयरला सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि 7.12 सेकंडच्या बीटला येऊन सिम्पली आपल्याला या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. म्हणजे या सर्वांची लेंथ वाढून जाईल. आता आपल्याला सिम्पली एका लेयरला क्लिक करून इफेक्टला क्लिक करायचं आहे आणि आपल्याला ॲड इफेक्टला क्लिक करून सर्चच्या आयकनला क्लिक करून FAID असं सर्च करून घ्यायचं, FADE असं सर्च करून घ्यायचं आहे. आपल्याला फेड इन अँड आउट आपला इफेक्ट बघायला मिळेल. त्याच्यावर क्लिक करून सिम्पली आपल्याला स्टँडर्ड सेटिंगला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे हा इफेक्ट इथे ॲड होऊन जाईल. पुन्हा आपल्याला 3 डॉटला क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे आणि जे काय आपल्या खाली बाकी 4 लेअर राहिलेले आहेत त्या 4 लेअरला आपल्याला एक एक करून इफेक्टला जाऊन 3 डॉटला क्लिक करून फक्त इमेज सोडून आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. म्हणजे फेड आउट हा इफेक्ट पेस्ट झालेला आहे. रेक्टँगलचा इफेक्ट आपल्याला इथे कॅन्सलही करू शकता. आता आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, पुन्हा तुम्ही बॅक येऊन आपल्याला शेक इफेक्ट पेस्ट दिलेला आहे तो शेक इफेक्ट पेस्ट आपल्याला सिम्पली इथं ओपन करून घ्यायचा आहे. इथं आपल्याला एक इमेज बघायला मिळेल, त्याला सिम्पली आपल्याला क्लिक करून इफेक्टला क्लिक करायचं आहे आणि 3 डॉटला क्लिक करून कॉपी इफेक्ट करून पुन्हा तुम्ही बॅक यायचं आणि बीट मार्क ओपन करून घ्यायचं आहे. तर आपण जे काय आपली इमेज ॲड केलेलं आहे सिम्पली आपल्याला इमेजला क्लिक करून इफेक्टला जायचं आहे आणि 3 डॉटला क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट होऊन जाईल. आता आपल्याला 7.12 सेकंडच्या बीटला येऊन प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तर आपल्याला जी काय आपली बाप्पाची स्पेशल क्लिप आपण दिलेली आहे ती सिम्पली ॲड करून घ्यायचं आहे. ऑटोमॅटिकली याची लेंथ आपल्या जेवढं काय शेवटचा बीट आहे तिथपर्यंत ॲड होऊन जाईल. तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये स्पेशल इफेक्ट्स आणि जी काय आपली बॅकग्राऊंडची लेअर आहे ती इथे ॲड करून दिलेली आहे. तुम्हाला फक्त इथे फॉन्ट आणि तुमचं इमोजी PNG ॲड करायचं आहे. आता आपल्याला फॉन्ट ॲड करायचं आहे, प्लस चिन्ह क्लिक करून टेक्स्टवरती जाऊन इथं आपल्याला पुन्हा कीबोर्ड मराठी करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला लिहायचं आहे की मूर्ती नाही सर्व काही आहे माझ्यासाठी. आता आपण सगळ्यात पहिल्यांदा हे टाईप करून घेऊया, मूर्ती नाही. तर अशा प्रकारे आपल्याला जेवढं काय आपल्या इथं PNG आहे ते टाईप करून घ्यायचं आहे. मूर्ती नाही, फक्त मूर्तीच नाही असं आपल्याला टाईप करून घ्यायचं आहे. तर आपल्याला पहिल्यांदा फक्त एक मूर्ती नाही असं आपल्याला टाईप करायचं आहे. ते आपण टाईप करून घेऊया. अशा प्रकारे फक्त एक मूर्ती नाही सर्व काही आहे हे आपल्याला वरच्या लाईनला टाईप करायचं आहे. डॉटला क्लिक करून आपल्याला एका लाईनमध्ये घेऊन यायचं आहे. पुन्हा आपल्याला फॉन्टला क्लिक करून हिस्ट्रीमध्ये जो आपण फॉन्ट ॲड केलेला तोच पुन्हा एकदा ॲड करून कलरला येऊन आपल्याला पुन्हा एकदा ब्लॅक कलर सिलेक्ट करून घ्यायचा आहे. नंतर ओके करून आपल्याला हे PNG आपल्याला अशा प्रकारे इथे या बॅकग्राऊंडच्या वरती समोर बरोबर मूव अँड ट्रान्सफरला येऊन घेऊन यायचं आहे. आता आपल्याला फक्त एक मूर्ती नाही सर्व काही आहे. आता आपल्याला पुन्हा एकदा प्लस चिन्ह क्लिक करून टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. इथं टाईप करायचे माझ्यासाठी. जे काय आपलं पुढचं वाक्य राहिलेलं ते आपल्याला पूर्ण करत आपल्याला अशा प्रकारे माझ्यासाठी हे लिहून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला ओके करून याचाही फॉन्ट ॲड करून कलर ॲड करून घ्यायचं आहे. नंतर ओके करायचं आहे. अशा प्रकारे तो वरती ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. आता आपल्याला पुन्हा प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तर आपण आता हे टेक्स्ट दोन्ही ॲड करून घेतलेले आहेत. आता फक्त आपल्याला आपलं जे काही PNG राहिलेलं आहे ते सिम्पली तुम्हाला मटेरियलच्या फाईलला मिळून जाईल. ते आपल्याला त्या बीटला सिम्पली मीडियामध्ये जाऊन ते PNG ॲड करून अशा प्रकारे पुन्हा मूव अँड ट्रान्सफरला क्लिक करून
इथे वरती PNG घेऊन यायचं आहे आणि तिसऱ्या ऑप्शन लिहून साईज आपल्याला अशा प्रकारे इथे बरोबर त्या PNGच्या लेंथ जेवढे काय आपली PNGची साईज आहे तेवढी तिथे त्या रेशोमध्ये आपल्याला इथं अशा प्रकारे ॲड करून आपल्याला अशा प्रकारची ॲडजस्टमेंट दोन्हीची करून घ्यायचं आहे. इथे आपण ॲडजस्टमेंट करून घेतलेले. आता आपल्याला पुन्हा जेवढे काय आपले 3 लेअर आत्ता आपण ॲड केलेले आहेत त्या समोर लॉंग प्रेस करून सगळ्या सिलेक्ट करून शेवटपर्यंत जायचं आहे आणि यांच्यापर्यंत वाढवून घ्यायचं आहे. आता पुन्हा एकदा आपल्याला त्या वरच्या सगळ्यात पहिल्या लेअरला क्लिक करून इफेक्टला क्लिक करायचं आणि ॲड इफेक्टला येऊन जो काय आपण फेड आउट सर्च केलेला आहे त्या अशा प्रकारे बघायला मिळेल तो सिम्पली ॲड करून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला 3 डॉटला क्लिक करून ते कॉपी करून घ्यायचं आहे आणि खाली जे काय आपल्या 2 एक्स्ट्रा PNGचे लेअर आहेत त्यालाही आपल्याला फेड आउट हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर इथं आपला आजचा व्हिडिओ क्रिएट झालेला आहे. आता आपल्याला आजचा जो काय आपला व्हिडिओ याचा ओव्हरऑल लुक इथं बघायला मिळेल. तुम्ही इथं बघून घेऊ शकता की जर तुमचे काय लेअर चुकले असतील तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघून तुमच्या लेयर्स एडिट करू शकता. आजचा आपल्याला ओव्हरऑल लुक अशा प्रकारे दिसून येईल. तर आजचा आपला इथे एडिट झालेला आहे व्हिडिओ. आता आपल्याला सिम्पली व्हिडिओला सेव्ह करायचा आहे. इथं आपल्याला वरती आराचा ऑप्शन मिळेल त्याच्यावर सिम्पली क्लिक करायचं आणि एक्सपोर्टला क्लिक करायचं आहे म्हणजे आजचा आपला व्हिडिओ याच्यामध्ये आलेली सेव्ह होऊन जाईल. तर आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो मला इंस्टावरती फॉलो केलं नसेल तर फॉलो करा आणि व्हॉट्सअप आणि टेलिग्रामची ग्रुपही जॉईन करून घ्या. तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.